दगडूशेठला सुद्धा आपली काही माणसं आली नाही तर आपण पुन्हा ठरवू शकतो, परंतु प्रतिष्ठा तशी नाही. प्रतिष्ठेला सगळ्या प्रकारची अपेक्षा आहे आणि सगळ्या मंडळी कोणी नाही आले पण पुन्हा प्रतिष्ठा करता येत नाही कारणाशिवाय. म्हणून सगळ्यांनी हिरिरीनं ह्या कार्याला हजरा. एक प्रतिष्ठा म्हणजे तुमच्या 21 पिढ्यांचा उद्धार आहे. आता तुम्ही म्हणा हे काय सांगतात, शास्त्रानं गीतेला प्रयोग करत्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्यावर विचार केलेला. 21 पिढ्या आपल्या कशा, आपल्या आजोबांच्या मागच्या 10 पिढ्या आणि त्या 10 पिढ्यांच्या मागच्या 10 पिढ्या ज्या आपण पाहिलेल्या नसतात, परंतु त्या पिढ्या ज्या आहेत त्या पिढ्या होत्या म्हणून आजपर्यंत आपण यामध्ये हा मागच्या 10 पिढ्या आपण स्वतः यजमान कार्य करता आणि आपली आई वडील मिळून 21 पिढ्यांचा उद्धार या प्रोजेक्टमध्ये. एक प्रतिष्ठेचा यजमान आहे एक ग्रामपुरोहित त्यांनी संकल्प केल्यानंतर सगळ्या भक्त मंडळींच्या जे जे काही तुम्ही सहाय्य यामध्ये केलेलं आहे त्या सगळ्यांच्या इतरांचा उद्धार यामध्ये होणार आहे. कारण हे कार्य जे आहे हे पूर्ण कार्य आहे, कधी न होणार. आता मागच्या लेखामध्ये आम्ही ऐकलं 600 वर्षापूर्वीची प्रतिष्ठा आहे, म्हणजे कुणाला माहिती आहे? कुणी 600 वर्ष पाहिलेली नाही, 100 वर्षही पाहिलेली नाही. परंतु कोणाच्या तरी शब्दावर आपण विश्वास ठेवला पाहिजे किंवा आपल्या लेखावर विश्वास ठेवला पाहिजे. लेख सांगतो 600 वर्ष होऊन गेली, बरोबर आहे. मग त्याप्रमाणे आज इतक्या वर्षाने हा कार्याचा योग येतोय म्हणजे खरोखर आपलं नशीब नाही. संहत एक कार्याचा अधिकार एक संस्कृतामध्ये वाक्य आहे, ज्याचा अर्थ असा आहे की ही आजची संधी येण्याकरता मागच्या काही वर्षांना तुम्हाला अभ्यास रूपाचा कालावधी घालवावा लागेल. आणि तो अभ्यास रूपाचा कालावधी कसा, काही प्रसार मार्गाचा तुम्हाला विचार करावा लागला, काही शास्त्र मार्गाचा विचार करावा लागला. प्रत्येक गोष्टीवर विचार करून त्या सगळ्या गोष्टींचं आजपर्यंत त्यामध्ये अवलोकन करून हा कार्यक्रम जो आहे तो आयोजित केलेला आहे. तर यामध्ये सगळ्यांना विनंती होईल किंवा सूचना एवढीच आहे, सगळ्यांनी काहीही मनामध्ये आपल्या राग रोष द्वेष न धरता सगळ्या मंडळींचं कार्य ह्या ठिकाणी संपन्न केलं जाईल. सगळ्यांनी ह्या ठिकाणी आल्यानंतर त्या कार्याचं बल आहे तो सगळ्यांना प्रमाण आहे एवढं सांगतो आणि आता कार्यक्रमाला मी सुरुवात करतो. वाक्यं सर्वशीलाने मंगलेशाने विनाय दर्शन प्रमाणं चंदा प्रार्थना लोपियोगा ओम मैत्यानो भगवानो भद्रा भगवो तरिष्ठोरथा स्वपरितानो दिला देवानो यथा सर्वदुर्लय सर्वप्रायो रक्षितारो दिवे दिवे देवानां भद्रासु भद्ररुद्रो यथा देवानां रात्रिलविनो निवर्ततां देवानां सत्यमुपोते दिवाभयं देवानां प्रतीनं सुजीवते कानपूर्णो यानि लाहो वयं फलं विक्रमति विन्नमसिद्धं अर्यमणं वरुणं सोममश्विनादलस्पतिं सुमराभ्यस्तलत तन्नो वातो वयो वावेरन्तलमाता पृथिवी रत्रिहान्यो सत्यावान् सोऽसुतो यो वन्दलक्ष्मिनान् ऊषानो यथा वेदो सामसर्वणे रक्षता वायुर्भद्रस्वस्ति स्वस्ति इन्द्रो वृद्धेन्द्रवा स्वस्ति न पूजा विश्ववेदा स्वस्ति नस्तारो परिष्टने स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु वृषभस्तायुर्वैष्णवीमान्तरिषु भ्रयापानो विदते विदगोया अलियुक्तामनो वसुरो जगतो विश्वे नो देवा वसातो मन्दिहा भद्रकर्णे विष्णुयाम देवा भद्रं वैदेवा कृतिजता स्थिरे शुद्धवाम हस्तनो देव्यो देव देवहि नैयलायु शतमिन्द्रशरणो अन्ति देवायुत्रान शक्ताजर्भ तमोनाम उग्रासो यत्र पितरो भवन्ति मानो अत्यावीर्षायुक्तो अधीतिरद्यौरवीतिरन्तरिक्षमधीतिरमाता सविता समुद्रा विश्वे देवादीते पंचजना अधीतिरजातमधीतिरदेवा शिवन्तरिक्षद्योर्नो देवोर्नोऽस्तु शिवादिया प्रलयो उद्यो नामो विद्युता परिपान्तु सर्वैषा शान्ति सर्वारिक्त शान्तिरस्तु शुभं
भवतु शान्तिर्भवतु सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः सर्वेभ्यो भवन्तो ब्रह्मन्तो भवन्तो शुभं शुभमस्तु कर्मण्यवेगदमस्तु अस्तु आचम्यो आज बंद करा दो गाने ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम विष्णवे नमः ओम मधुसूदनाय नमः ओम कृष्णाय नमः ओम वामनाय नमः ओम श्रीधराय नमः ओम ऋषिकेशाय नमः ओम पद्मनाभाय नमः ओम दामोदराय नमः ओम शंकरनाय नमः ओम वासुदेवाय नमः ओम नरसिंहाय नमः ओम जगन्नाथाय नमः ओम प्रभोत्तमाय नमः ओम रोक्षाय नमः ओम नारसिंहाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम देवाय नमः ओम हरये नमः ओम श्रीकृष्णाय नमः ओम वज्रं दैवं श्रवणसे करुणात्राय भजे विष्णुः अनन्तकलोचनराम अष्टमे सदा सैत्वं दशसमा प्रणवति ब्रह्मणि परमानंद वेगति लाभनं ज्ञानं स्वामित्र जमदग्नि भगवतो लाभकर्मादित्य गायत्री गायत्री प्रजापति भाग्य प्राणायामी योगा प्रसाद तो माइक की छोटा छोटा गरम तैयार करा करो किला करो ओम नमः परमं ब्रह्मणे वराजाधिपति भूवा बोल बाबा ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पुषा कुंकुला स्वस्ति नस्तार्क्ष्यो वरिष्ठदेवः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम कले करा जल कर्माणि विराजमते ब्रह्मं सुमंगलश्री महाकामादि सदाविश्वामितो इधर या अपराधी गंगा जी लगा भगवादी देहा भगवान लक्षणो प्राणां संग्रो दुर्गादी कुंदे आनंदे नमाविनो राजवादे वर्धे सुवीरा कविलाई नाम कुमजो समं देखाय ब्रह्मणां ब्रह्मणं निर्मलं सीता देवाला नारायण ठेवायचे ओम देवी माता देवा सावित्रोमा गोपदे सामोदरे मोणवाना देववालस्वामोदयो ओम समुद्रकंतनो भयो समायुतवस्वभ्यं दत्तां करुणमन्यो यत्राना द्वयेन्द्रवप्राणिनासो अलिलयन्ता ओम त्र्यंबकेयानि सुगन्धिं पुष्टिवर्धनं गुरुवारुकमिवन्धनां ओम ज्ञातवे सिद्धरामसोभरामी अविदातिविदा सनप्रगति दुर्गाणि विश्वानामेव सिद्धं दुर्गाद्यग्नि ओम क्षेत्रस्य वजीनावयं भिदेने वयादुरे कामश्वं कोलैपादनो रातिन्द्रे ओम आस्कोष्टे प्रतियारेण आत्मावेरो अग्निपहोवना यत्त्वेनो हे प्रतिपस्नो विलग्नो विभवे ओम सुब्रह्मण्य अरे देवांचे नारायण हो तरी बघ नावावर मागे निघाले त्याच्या वेळी बरोबर ना
पूर्वस्वरवर्णनाय नमः इदं नारिकेलफलं समर्पयामि ओम पूर्वस्वगणपतये नमः इदं नारिकेलफलं समर्पयामि ओम कुमाराय नमः इदं नारिकेलफलं समर्पयामि हरपुरपुरुषाय नमः इदं नारिकेलफलं समर्पयामि गुरवंशपुरुषाय नमः इदं नारिकेलफलं समर्पयामि कोट्करवंशपुरुषाय नमः इदं नारिकेलफलं समर्पयामि चारीरामपुरुषाय नमः इदं नारिकेलफलं समर्पयामि गुणात्मके आता हे नाव आहे तुमच्याकडे पुढचे भगवतीकडचे हा नाही याच्यावर कारण त्यावेळी ही वडील दिली सांगा भगवतीकडचे सांगा ओम भगवते नमः इदं नारिकेलफलं समर्पयामि पूर्वाचारी पुरुषाय नमः इदं नारिकेलफलं समर्पयामि मूलवीरमहाराजाय नमः इदं नारिकेलफलं समर्पयामि माऊली देव्यै नमः इदं नारिकेलफलं समर्पयामि सातेरी देव्यै नमः इदं नारिकेलफलं समर्पयामि द्वारपालाय नमः इदं नारिकेलफलं समर्पयामि सती देव्यै नमः इदं नारिकेलफलं समर्पयामि अधिष्ठानं बरोबर अधिष्ठानं देवाय नमः इदं नारिकेलफलं समर्पयामि बुधनाथाय नमः इदं नारिकेलफलं समर्पयामि हनुमते नमः इदं नारिकेलफलं समर्पयामि एतत् पञ्चायतरान्तर्गत स्मस्तदेवता ब्रह्मस्मर्यमाणस्मर्यमाणदेवताभ्यो इदं नारिकेलफलं समर्पयामि सर्वदेवताः सर्वे ब्राह्मणाः च प्रीयन्ताम् मणिपुराले ठेवा हा थोडा सगळे मंडळी पिढ्यावर पाणी समर्थ पूर्वते राजपदये नमः होय पहिला नाही म्हणजे म्हणून निघू गजानन पिंजरावाले परगतं सोमसमधि भवनसं मुदवः त्वमावत्वं योमसमुधरणिरात्मात्मिदिजो परिच्छन्नामेवं त्वयि परिणता विप्रतिगिरं न वेदमस्तत्तत्त्वं वयमि हतु यत्त्वन्न भवति त्रयीन्ति स्रोवृत्ति त्रिभुवनवसो त्रिदपिसुरा अकारात्यैर्वर्णैः त्रिभिरभिदधत्तीर्णविकृतिः त्वरीयन्ते धावध्वनिभिरवरुन्धानमणुभिः समस्तं व्यस्तं त्वां शरणगृणाद्यो विधिपदाम् मम शरवो रुद्रा पशुपतिरथोग्रसहमहां तथापि विशाना विधानाशकमिदम् अमुष्मेन प्रत्येकं परविजरतिदेव श्रुतिरपि प्रियायास्मै धाम्ने प्रणीहिततमस्योऽस्मि भवते नमो नैरेष्ठाय प्रियदवदविष्ठाय च नमो नमः शोधिष्ठाय स्मरहरमहिष्ठाय च नमः नमो वर्षिष्ठाय त्रिनयनयविष्ठाय च नमो नमः सर्वस्मै तेनदिदमिति शर्माय च नमः बालरसे विश्वोत्पत्तौ भवाय नमो नमः परवरतमसे तत्संहारे हराय नमो नमः जनसुखकृते सत्त्वोद्रिक्तौ प्रणाय नमो नमः त्वमाधिपते तिस्त्रीकुण्ये शिवाय नमो नमः नमो देव्यै महादेव्यै शिवायै तदनमः नमः प्रकृत्यै भद्रायै यदा प्रणतात्कृतां शरणागतदीनार्थपरित्राणपरायणे सर्वस्यार्थे हरे देवी नारायणे नमोऽस्तुते अन्यथा शरणन्नास्ति त्वमेव शरणमो तस्मात् कारुण्यभावेनो रक्ष मां परमेश्वरो आता शरणा करा तुम्ही पहिल्यांदा मनकती मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय प्रदेशाय शिवाय महादेवाय नमः सर्वबाधा विनाशमक्तो जय देवा स्वामी समर्था प्रवणता तुझ्या पुनर्स्थापनेच्या प्रतिष्ठेच्या निमित्त आपले यजमान
शिवप्रसाद जोशी आणि महाजन मंडळी देवस्थान कमिटी अनन्य भावने महाराजातल्या नवबारा पंचनामा आणि त्या जे जे काय वस त्या वसाच्या नाव मान्य करून घे हे जे काय कार्य आनंदात घडून घे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अडीअडचण न येता तुझं पूर्ण कृपा आशीर्वाद प्राप्त झालो जी का सेवा केली ह्या ती तुझ्या चरणापर्यंत रुजू करून ह्या कुटुंबात प्राप्त सगळ्या महाजन त्याचप्रमाणे भक्त मंडळी तुमका सद्बुद्ध सत्मार्ग सदाचार सत्संगती सर्वतोपरी कल्याण करा नृत्य मनकामना सफल करून महाराज माझ्या सर्वे जना सुखिनो भवन्तु वन्दे धारणा तेनोमेव शरणं मम तस्मात् भावेन परमेश्वरो देवा समेत प्रदार्पणात् महातर प्रमुख पंचायत देवता त्याप्रमाणे तुमच्या पंचायतीअंतर्गत झाले काही आणखी संपूर्ण पेडणे गावाशी संबंधित असणाऱ्या सीमांतरवर्ती देवता सगळ्या देवतांचं या ठिकाणी स्मरण केलेलं आहे समस्त ग्रामस्थ मंडळी अनन्य भावनेनं चरणी तुमच्या प्रार्थना करत आहे सगळ्या मंडळींच्या वतीनं हे यजमान जे आहे शिवप्रसाद जोशी या यजमान मंडळींना यजमान दंपतीला यजमान पत्र दिलेलं आहे तसंच देवस्थानची कुळावी किंवा जे काही भोगपुरवठ वगैरे आहे त्यांच्या आणखी स्थापने करतात प्रत्येकदा आणखी जे काही त्यांची असणारी कुळावी तेही या ठिकाणी महाजन जमलेले आहे सगळ्या मंडळींच्या वतीनं ह्या कार्याला आरंभ केलेला आहे त्या कार्याच्या ठिकाणी सर्व देवता तुम्ही उपस्थित राहून हे कार्य तुम्हाला करून घ्या जेव्हा रवळनाथ महाराज तुमच्या या ठिकाणी प्रतिष्ठापना केल्यानंतर जे काही असणारं काही देवर हा व्यवस्थित तुमच्या अर्चेच्या ठिकाणी गर्भागारामध्ये त्या देवतांचं आणखी प्रतिष्ठान व्हावं आणखी जुन्या मुलींच्या ठिकाणी ज्या श्रद्धेनं आज मंडळी आपल्या समस्या सोडविण्याकरता येत होत्या आणखी त्यांच्या समस्याच्या पद्धतीनं सोडविल्या गेल्या अशाच नूतन मूर्तीच्या ठिकाणी प्रतिष्ठापना केल्यानंतर जे काही देवत्व त्या ठिकाणी तयार होईल ते अबाधित राहून ज्या श्रद्धेनं मंडळी या ठिकाणी प्रसाद पाकडी घेण्याकरता येतील त्यांच्या मनोकामना परिपूर्ण स्थितीला पोहोचविण्याची अलौकिक शक्ती या नवीन मूर्तीच्या ठिकाणी प्राप्त व्हावी तसेच परिवार देवता ज्या आहेत त्यांच्याही ठिकाणी सगळ्यांच्या ठिकाणी देवत्व प्राप्त व्हावं आणखी त्यांच्या येणाऱ्या कुळावी मंडळींनाही तऱ्हेनं सात्विक समाधान आणि चांगला प्राप्त केलं म्हणजे आज या ठिकाणी प्रतिष्ठापना झाली आणि हा संपूर्ण पेडणे गाव जो आहे आज धनधान्य संपन्न झाला आणखी संपूर्ण मंडळी सुखी झाली अशा प्रकारे आणखी ह्या दैविक कृत्याचे जे काही आणखी चमत्कार किंवा जो काही असणारा चमत्कार तो आणि ह्या सगळ्या मंडळींना दाखवून द्या ज्याप्रमाणे तुमच्या चरणावर ह्या मंडळींची अडचणी नितांत श्रद्धा ती याही पेठा दशकोटी गुणोत्तरांना वाढत राहील आणि ज्यावेळी आम्हाला ह्या कार्यासाठी संचाराची गरज लागणार त्यावेळी आम्ही संचाराला हाक मारू त्यावेळी संचारानं या ठिकाणी उपस्थित राहून जे काही आणखी देवकार्य आहे ते आणखी त्यांनी घेऊन दिलं पाहिजे त्याप्रमाणे प्रसाद मार्गावर तसा विचार झालेला आहे त्यामुळे देवतांना प्रसन्न होऊन या कार्याच्या ठिकाणी तुमची उपस्थिती ठेवा कार्य चांगला करून घ्या कृपा करा आणि फरक करा पार्वती पदे सर्वे जना सुखिनो भवन्तु देवाला कार्याला सुरुवात झाली